जुईली दळवी यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे। दळवी यांच्या या पोस्टमुळे कोकणातल्या शिवसेनेतली अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। माझा संघर्ष कोणा व्यक्तिविरोधात नव्हता तर कोकणच्या विकासासाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी होता असं या मजकुरामध्ये लिहिलंय। माझ्या राजकीय प्रवासामध्ये एका राजकीय पर्वाचा अंत मी स्वतः केला होता। आज दुसऱ्या एका राजकीय पर्वाचा अंत झाला असता असंही महेंद्र दळवींनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। त्यामुळे या दोघांच्या दोन नेतेपुत्रांच्या बंडखोरीमुळे रायगडच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये नेमकं काय चित्र उभं राहतं याची उत्सुकता होती। मात्र भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आणि महेंद्र दळवींच्या कन्या जुईली दळवी या दोघांनीही आज आपली उमेदवारी मागे घेतली आहे आणि त्यानंतर महेंद्र दळवींनी केलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे। आणि महेंद्र दळवी स्वतः फोनवरून आपल्यासोबत आहेत। महेंद्रजी, आपली ही भावनिक पोस्ट सध्या आहे ज्याच्या अनुषंगाने सध्या आपण बोलतो आहोत। आपल्याला काय नेमकं म्हणायचंय या पोस्टमधून? सध्या अनेक अर्थ निघतायत, अनेक चर्चा सुरू झाल्यात। नाही, एक बाप म्हणून मी मुलीविषयी ती पोस्ट आहे। मी 30 तारखेला मुलीचा अपक्ष फॉर्म भरला आणि आज मी आदरणीय शिंदे साहेबांच्या आदेशानुसार मी विड्रॉ केला। एकंदर कोकणातली जी राजकीय परिस्थिती उद्भवली होती त्यांना अनुसरून मी ती पोस्ट केली आहे आणि मग त्या पोस्टमध्ये मी माझं म्हणणं दाखल केलं जे लोकांना अपील नक्की होईल असं मला वाटतं। आणि मागचा वेगळा उद्देश नाही आहे। शेवटी महायुती धर्म पाळून पुढे जाणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। मी एका सरकारमधील आमदार आहे, त्यामुळे त्याची जाणीव ठेवून महायुती धर्म पाळून आम्ही नक्की पुढे जाऊ। पण एक बाप म्हणून एका मुलीविषयी दिलेली ती पोस्ट आहे निश्चितपणे। पण महेंद्रजी, माझ्या राजकीय प्रवासात एका राजकीय पर्वाचा अंत मी स्वतः केला होता आणि आज दुसऱ्या पर्वाचा अंत झाला असं तुम्ही म्हणताय। नेमका काय हा संदर्भ आहे? अरे उपयुक्त मी बोलले असं एकंदर रायगडमध्ये मी जेव्हा सोशल याच्यामधून जेव्हा राजकारणामध्ये आलो तेव्हा खऱ्या अर्थाने शेखा पक्षाचं इथे खूप मोठं प्राबल्य होतं आणि त्यांच्याशी लढता मी अनेक निवडणुका त्यांच्या विरोधात लढलो आणि जिंकलो। तेव्हा आज 5 निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे एकही जिल्हा परिषद सदस्य राहिलेला नाही आहे आणि त्या भावनेत मी ते बोललो होतो आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी महायुती धर्म पाळतच नाही आहे। तेव्हा ती भावना मी व्यक्त केली। ही निवडणुकीचा फॉर्म मागा घेत असताना एका मुलीविषयी बापाने केलं ते होते असं मला वाटतं। खरं आहे, पण या बंडखोरीतून नेमका जो राजकीय पर्वाचा अंत झाला असता तो झाला नाही, म्हणजे तुमच्या या भूमिकेमुळे तो टळला असं याच्यातून दिसतंय। तर हा जो निर्णय घेतला होता उमेदवारी अगोदर सादर करण्याचा, अर्ज भरण्याचा आणि नंतर पुढे जे काही झालं, तर ह्या निर्णयामुळे कोकणातल्या राजकारणामध्ये एक अस्तित्व दाखवून देण्यामध्ये तुम्हाला यश आलं असं तुम्हाला वाटतं? अस्तित्व तर शेवटी राजकीय नेत्याला दाखवावं लागतं, पण शेवटी काही असे काही पक्ष आहेत की ते फक्त आपल्या कुटुंबाकडे बघतात। त्यांनी पक्षातल्या कार्यकर्त्यांना बघितलं पाहिजे। त्याचा माझा एक संदेश निश्चित आहे, कारण गेले कित्येक वर्ष राजकीय प्रवास आहे। प्रवासामध्ये मी ज्यांच्यावरती आरोप केला त्या कुटुंबाकडे सगळ्या सीट जातात, म्हणजे उमेदवार जाते। इतर कार्यकर्ते कधी मिळत नाही, त्याच्या मागची ती भावना होती, बाकी त्याचं काही विशेष का नाही। खरं, विशेषतः रायगडचा जर विचार केला महेंद्रजी, तर मागच्या वेळी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जोरदार मुसंडी मारलेली होती शिवसेनेने आणि गेल्या कित्येक वर्षांमधला जो राष्ट्रवादीचा तिथला बालेकिल्ला मानला जात होता तिथे अनेक ठिकाणी आता तुमचे उमेदवार निवडून आलेले होते। दुसरी गोष्ट होती आता पालकमंत्रीपदाची, या बंडखोरीच्या माघारी घेतल्याच्या बदल्यात किंवा राष्ट्रवादीला ही जागा सुटल्याच्या बदल्यात आता भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळेल असं दिसतंय। असं काही सध्या तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? असं काही चर्चा झाली आहे? याचा काही फायदा असा होणार आहे शिवसेनेला? नाही, असं आहे जिल्हा परिषद झालेल्या निवडणुकीनंतर सर्वात मोठी पार्टी म्हणून आम्ही शिवसेना पक्ष उदयास आला, पण महायुती धर्म तेव्हाही पाळला गेला नाही आहे। 3 नंबरचे असताना भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष केला आणि असे प्रयोग शेतकऱ्यांनी अनेक वेळा केलेत। त्यामुळे याला छेद देण्यासाठी मी माझ्या मुलीचा तो उमेदवारी अर्ज भरला होता आणि साहेबांच्या आदेशाने मी पाठी घेतला। आता दुसरा जो प्रश्न आहे की पालकमंत्र्याविषयी, पालकमंत्री पदाचा आणि या निवडणुकीचा धोरणामध्ये संबंध नाही आहे, तो आमचा अधिकार आहे। कारण बरेचसे 4 वेळचे आमदार आहेत, मंत्री आहेत, प्रमाण तर आम्हाला मिळालं पाहिजे।
आणि मागे सरकार स्थापन झालं तेव्हा आधी जाईना ते दिलं होतं पालकमंत्री पदाला, मुख्यमंत्रीमध्ये स्थगित दिली. आणि खरं खरं नाही नाही, आता हा वाद तर मागच्या 1.5 वर्षांपासून सुरू आहे, पण निदान या राजकीय साट्यालोट्यांना तरी तो सुटेल आणि शिवसेनेकडे पालकमंत्रीपद येईल असं बोललं जात आहे, म्हणून मी विचारलं. असं मला वाटत नाही. तो आमचा अधिकार आहे, तो मिळणारच. बरं. कारण महायुतीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या संदर्भातला योग्य निर्णय आश्वासन घेईल आणि ते बरेचशा रूपाने आम्हाला पालकमंत्री पद मिळेल निश्चित. ठीक आहे, धन्यवाद महेंद्र दळवीजी. एबीपी माझाशी आपण सविस्तर बोललात आणि आपल्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल.